आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सर्वांना माहीतच आहे, यावर्षी 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा महिना 15 जूनला संपणार आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या आहे. तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. आपल्या हिंदू धर्मात हा अधिक महिना अतिशय शुभ आणि असा पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो, जी काही पूजा अर्चना, उपासना, व्रत, वैकल्ये, उपाय करतो, तर त्याचे आपल्याला अनेक पटीने फळ मिळत असते, अशी धार्मिक मान्यता आहे. अधिक मासाचे अधिपती साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आहे आणि म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास या नावानेही ओळखले जाते. या अधिक मासात 33 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे, असे देखील मानले जाते. या महिन्यात 33 दिवे दान करणे, 33 प्रदक्षिणा घालणे किंवा 33 फळे किंवा 33 वस्तूचे दान करण्याची परंपरा आहे. 33 या संख्येचा संबंध थेट 33 कोटी देवांशी जोडला गेलेला आहे. म्हणून या महिन्यात 33 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे. आणि अधिक महिना हा सुद्धा दर 33 महिन्यांनीच येतो, म्हणजे दर 3 वर्षातून अधिक महिना येत असतो. या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, उपवास करणे, गरजू व्यक्तींना दान करणे याला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक दृष्टीने अधिक महिना हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये खास काही प्रभावी उपाय केले जातात, काही सेवासुद्धा केल्या जातात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. 15 जूनला हा अधिक महिना संपणार आहे. तर हा अधिक मास संपण्यापूर्वी कधीही कोणत्याही परिस्थितीत तुळशीला करा अर्पण. ही एक वस्तू तुमचे शत्रू नाहीसे होतील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घराची मुलांची भरभरून प्रगती होईल. ह्या अधिक मासाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. पुढील 33 वर्ष धनधान्य, संपत्ती, पैसा हा देखील कमी पडणार नाही. तर अशी ही कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे? हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आपण हा जो उपाय करणार आहोत, हा उपाय आपल्याला 15 जूनच्या आधी करायचा आहे. अगदी तुम्ही हा उपाय 15 जून रोजी म्हणजे सोमवती अमावस्येला केला तरी चालेल. आता हा उपाय जो आहे तो आपण बघणार आहोत. तो उपाय 3 वर्षातून एकदाच येतो, तो म्हणजे अधिक महिन्यामध्ये. जर आपण हा उपाय केला तर ह्या पूर्ण महिन्याचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच सर्व तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य देखील मिळते आणि धनलाभाचे योगसुद्धा जुळून येतात. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य देखील नांदत राहते. आपल्या हिंदू धर्मात अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास खूप पवित्र मानला गेला आहे. श्रीहरी विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूसोबतच माता तुळशीची पूजा करायची असते. जर आपण भगवान विष्णूची पूजा सोबतच माता लक्ष्मीची पूजा केली तर ह्या सर्व तीर्थांचे पुण्य लाभते. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे पूजा केल्या किंवा तिच्या समोर दिवा लावल्याने किंवा काही विशेष वस्तू अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. आपल्या घरात
काही आर्थिक समस्या दूर करायच्या असतील तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे, कारण तुळशीला धनाची देवी म्हटलं जातं. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभराट होते. आता आपल्याला ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे. तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तो करण्याअगोदर आपल्याला सकाळी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. सकाळी उठून स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल, भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती असेल, तिथे तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. छान धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचे आहे. यानंतर तुम्हाला एक लोटा म्हणजेच एक तांब्या पाणी घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशीला हळद कुंकू लावायचे आहे. तिथेच एक दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे. यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर 9 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुम्ही संध्याकाळी 6 नंतर तुळशीला जल अर्पण करू शकत नाही किंवा तुळशीला स्पर्श करू शकत नाही. म्हणून सकाळी जल अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी उपाय करायचा आहे. आता तुम्हाला 33 लांब वाती घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहे आणि नंतर तुम्हाला आणखीन एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याचा तुकडा नाही, संपूर्ण एक वाटी घ्यायची आहे आणि ज्या 33 वाती त्या एकत्र करून घेतलेल्या आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये दिव्यासारख्या लावायच्या आहे आणि जी खोबऱ्याची वाटी आहे ना ती तुम्हाला एखाद्या मातीच्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि या 33 वातीचे जे दीपदान तुम्हाला करायचं आहे ते दीपदान तुम्ही तुळशीपाशी करायचं आहे. 33 वाती तुम्हाला एक सोबतच प्रज्वलित करायच्या आहे आणि नंतर त्या खोबऱ्याच्या वाटीला हळद, कुंकू, अक्षता, फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. तिथे तुळशीला ओवाळून दीपदान करायचं आहे आणि तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला ह्या महिन्यात करायचा आहे. तुम्ही हा उपाय 15 जूनला सोमवती अमावस्येला केला तरी चालेल किंवा त्याआधी केला तरी चालेल. ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे. तुम्ही हे दीपदान तुळशीपाशी करता ही सेवा थेट विष्णूपर्यंत पोहोचते. अजूनही तुम्ही महिनाभर रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला नसेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.